ऐकलं असेल कोकणामध्ये. नंतर कळसुबाईचं शिखर ऐकून माहित आहे किंवा गेला पण असाल बरेच म्हणजे तिकडं. नंतर जुन्नर मधला शिवनेरी किल्ला तो तुमच्या जिल्ह्यातलाच आहे. नंतर राजगुरुनगर मगाशी तुम्ही हापसऱ्याबद्दल बोलत होता, हा तो एरिया तिथं मिळालेले आहेत, ज्वाऱ्या मिळालेल्या आहेत, बाजरी, हापसरा ज्वारी पण आहे बरं का ताई. ज्वारीमध्ये हापसरा नावाची जात आहे. एक गावच मिळाले, ते गाव दुसरं काय लावत नाही, ती ज्वारीच लावतो. दुसरी ज्वारी तिथं आणून दिली तर लावत नाही लोक. हा याला काय पैसे आहे का त्याला? काय झालं? हा तर मी 2005 ला ना नंदुरबार माहिती तुम्हाला, आदिवासी भाग सगळा, तिथं गावात गेलो होतो 2005च्या दरम्यान. आणि अशाच गप्पा, त्यावेळी मी काही चांगलं हायब्रिड बियाणं लोकांकडे घेऊन गेलो होतो. ज्वारी तिकडे जास्त होते आणि मका, तर मक्याची चांगली कणस हायब्रिड दुकानातून घेऊन गेलो. तरुण मुलं पण होती, वयस्कर तुमच्यासारखे जाणकार लोकही होती. तर तरुण मुलं तर खुश झाली, बाबा चांगलं एवढं मोठं दिसतंय कणीस हायब्रिडचं, आम्ही बी फुकट देणार तुम्हाला खतं देणार, औषधं देणार. लोक खुश झाली तरुण म्हणे. पण वयस्कर लोक दिग होती. ते काय झालं, ते त्यांची भाषा काय मला माहिती नव्हती, ते पावरा भाषा असते तिकडं, पावरांनी भिल्लं, ते त्यांच्या भाषेत शिव्या द्यायला लागले. म्हणजे ते काय ते म्हणे, मग विचारलं वा काय असं बोलताय तुम्ही? ते म्हणे आम्हाला वाटलं काहीतरी मोहाची दारू पिऊन आला असेल माणूस, बडबडत असेल. तर तो नव्हता, शुद्धीत होता. तर तो काय म्हणत होता, तुम्ही जे देताय त्याच्यात कस नाहीये, हे खाऊन आमचं पोट भरत नाही. दुसरं त्यानं सांगितलं काय, किंवा आमच्या इथं एवढं वातावरण, एवढा पाऊस पडतो आणि वातावरण एवढं बेकार आहे, त्याच्यात तुमच्या ज्वारी आणि तुमचे मके तग धरत नाही दुकानात आणलेले. तिसरं सांगितलं काय, पोषणाबद्दल बोलले. हा तुम्ही दिलेलं खायला, तुम्ही दिलेलं मका किंवा ज्वारी, त्याच्यात 10 भाकरी खाल्ल्या तरी आमचं पोट भरत नाही, पण आमच्या 2 भाकरी खाल्ल्या तरी आमचं पोट भरत. म्हणजे तिथं पोषणाबद्दल बोलले. नंतर दुसरं सांगितलं त्यानं वातावरण बदलाबद्दल. म्हणजे हे शहाणपण कोण शिकला, आम्ही शिकलो त्यांच्याकडे गेल्यावर. आणि लक्षात आलं की बाबा ह्याच्यावर काम करायला पाहिजे. हा तिसरं अजून एक चौथं सांगितलं, किंवा तुमचं बी एकदा घेतलं की एकदाच लावता येतं. आमचं बी किती तर वर्षापासून आमच्याकडे आहे आणि ते लावतोय, आणि आम्ही त्यातनं कणस निवडतो आणि प्रत्येक वर्षी ती कणस काय करतो, लावतो, त्यात शुद्धता करतो. हे सगळं त्यांनी सांगितलं आणि मग आणलं का. त्यामुळे लक्षात आलं की बाबा आपल्याला ह्याच्यावर काम करायला पाहिजे. मग विचार केला की बाबा ह्या जाती कुठं असतील, कोल्हापुरात असतील का? सगळा ऊसच आहे तिथं, काय दुसरं काय चान्स नाही. आता तुमच्या भागात सुद्धा, माझं गाव कोल्हापूर आहे, आम्ही बांधात बी ऊस घातले. पहिलं बांधावर काहीतरी असायचं लावलेलं, वेल असायचा एखादा, तर बांधात आम्ही घातला, आमच्या स्वतःच्याही घातला बांधात, दुसऱ्याच्याही घातला. म्हणजे आम्ही काय केलं, अन्न पिकापासून पैशाच्या पिकाकडे गेलो. आले आणलं अन्न पिकाकडनं पैशाच्या पिकाकडे. पूर्वी आमच्याकडे परसबाग तरी होती घराजवळ, ती आता काय झाली, राहिली नाही. जाणार बाजारात, तुमचं बाजार जवळचं कुठला, सासवड ना मोठा, आणि गावात पण म्हणायचं गावठी विकायला, हाय सगळं हायब्रिड. वाटाणा, तुमच्या भागात वाटाणा खूप फेमस होता पूर्वीचा. तुम्ही मागच्या वेळी एकदा भेटला होता हे काका, बरोबर, वाटाण्याबद्दल आपल्या गप्पा झाल्या होत्या. तर आता राहिलं का, आता त्या अन्नामध्ये ताकदच नाही राहिलेली. नंतर जी अन्न आपली नव्हती ती आपली झाली. सिमला मिर्च 25-30 वर्षापूर्वी होता का हो आमच्या ताटात? नव्हता. कोबी 30 वर्षापूर्वी नसायला पाहिजे, मला तर वाटतंय. बटाटा, हा बटाटा नव्हता ना सणाला. म्हणजे जी अन्न आपली नव्हती ती काय झाली, आमच्या ताटातला भाग बनली आणि आमची अन्न आम्ही घालवली. म्हणजे मागच्या आमच्या 1000 पिढ्यांनी जे खाल्लं ते आम्ही एका पिढीत काय केलं, त्याचं वाटोळं केलं. आता ह्या थोडंसं पिकांचं हे आहे,
किती जगभरामध्ये 4 लाख होते. किती? 4 लाख वनस्पती जाती जगभरामध्ये असं म्हणतात. त्यातल्या 30,000 म्हणजे जगाचा विचार आहे बरं का, 30,000 पिकं ही खाल्ली जायची. त्या 30,000 मध्ये 7,000 कुठेतरी वापरात आहेत आता बरं का, जगातलं सांगतोय. पुरंदरवर येणार आहे मी. आम्ही अभ्यास केला किती, फक्त 200 पिकाचीच माहिती आपल्या डोक्यात आहे. एवढ्या वर्ष आम्ही संशोधन केलं त्याच्यावर 200 पिकावर. म्हणजे आपल्याला खूप कमी माहिती आहे अन्नाबद्दल, पिकाबद्दल, शेतीबद्दल. एकत्र त्यातली 3 पिकं महत्वाची आहेत. काय? भात, गहू आणि मका. आज जर बघितलं आमची ताट बघितलं, त्या ताटामध्ये काय असतंय? चपाती, भात आणि मका. हे जगभरातलं म्हणतोय. म्हणजे आमची 60% ताट कशाचं आहे? या 3 अन्नाने भरलेलं आहे. होईल का पोषण? नाही म्हणतात ना. जो तांदूळ आपण कधी खाल्ला नाही तो तांदूळ आमचा मुख्य भाग झाला. ज्वारी म्हणजे मध्ये मी एक वाचलं होतं बरं का, खडीवाले वैद्य माहिती आहे तुम्हाला? ऐकून वयस्कर तुम्हाला माहिती असेल. खडीवाले वैद्य त्यांनी एका पेपरमध्ये, सकाळच्या पेपरला त्यांचा एक लेख आला होता. काय लिहिलं होतं त्यांनी की महाराष्ट्रातल्या लोकांनी ज्वारी खायचं बंद केलं आणि त्यामुळे महाराष्ट्राचं आरोग्य काय झालं? धोक्यात आलं. वाक्य काय होतं? म्हणजे ज्वारीचा आणि आरोग्याचा काय संबंध आहे? आणि महाराष्ट्र. मग आम्ही शोध सुरू केला, ज्वारी कुठं कुठं लावतात महाराष्ट्रात. मग सर्वात कमी पाऊस कुठं पडतो? सोलापूरच्या भागात, किंवा इकडे सांगलीकडचा तो कुठला मान खटाव, सातारा खटावचा, बरोबर. तिथं 250 मिलीमीटरच्या वर काही जात नाही, 300. आणि सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो? कळसुबाई शिखर किंवा गडचिरोलीकडं, इकडं पण खूप जास्त पडतो, किंवा महाबळेश्वर, बरोबर. मग प्रत्येक ठिकाणी आम्ही शोध घेत गेलो. त्यांनी म्हटलंय म्हणजे कुठेतरी प्रत्येक ठिकाणी ज्वारी पिकत असायला पाहिजे. तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला ज्वारी सापडली, कळसुबाई शिखरावरही सापडली आणि इकडे मान खटावला पण सापडली. म्हणजे त्याचा अर्थ काय होता? ज्वारी आमचं काय होतं? मुख्य अन्न होतं. जनावरांसाठी चारा आणि खायला ज्वारी. आता मार्केटमध्ये ते दुकानात सगळे अन्न आहेत आपली. काय बघतो आपण? पिझ्झा खातात ना पोरं. अजून काय बर्गर, लय अवघड नाव आहे ती. काय बर्गर ना, तुम्हालाही माहिती आहे राव. आपण खाल्लं नाही पण माहिती आहे तुम्हाला. नंतर अजून काय खातात? सँडविच. अजून काय? पास्ता. ती सगळ्यात टुक्कार आणि बेकार अन्न. वाटोळ पास्ता ग्रामीण भागापर्यंत पोहोचला ना. पण पोरं मॅगी पास्ता पाहिजे. पण ते घरचे शेंगोळे नाही आवडत. त्यात काय फरक आहे? फक्त आकारच बदललाय. शेवई गेली. मग शेवई का गेली? शेवई ज्याच्यापासून बनत होता तो गहू गेला, किंवा त्याचं जे मूळ म्हणजे ते अन्नच निघून गेला. आणि आता मशीनवर कशाची शेवई बनते कुणालाच माहित नाही काय आहे त्या. बरोबर. तर जेवढं अन्न येते सगळ्यात हायब्रिड मका आहे बरं का. ते पिझ्झा, बर्गर, पास्ता, बिस्ता जे काय आहे ते नूडल गिडल सगळ्यात मका आहे. मका खाऊन वाटोळ सगळ्यांचं पोट चाललं. तांदळाबद्दल कदाचित बोलायला नको इकडे जास्त, पण तांदळात किती प्रकार होते? 1,10,000 प्रकार होते. किती? 1,10,000. इंद्रायणी जसा एक आहे तसे किती होत्या? 1,10,000. आता कुठनं आल्या ह्या? आम्ही बनवल्या का? अभ्यास करणाऱ्या लोकांनी नाही. आम्ही किती बनवल्या? फक्त 1200 जाती बनवल्या एवढ्या वर्षात. 50-60 वर्षात किती? 1200 नवीन जाती शोधल्या. मग ह्या जाती आल्या कुठनं? तर तुमच्यासारख्या लोकांनी शेतात पीक लावलं, त्यात वेगळं लोम दिसलं, ते बाजूला काढलं. लांब आहे, दाणे जास्त आहे, रोग किडीला काटक आहे, ते लोम आणलं घरात ठेवलं. पुढच्या वर्षी त्या लोंबातले दाणे काढले, तेवढ्या जागेवर लावले. त्याच्या पिढ्या 3-4 केल्या. त्याला काय केलं? सरळ वन बनवला. तो कुणी बनवला? शेतकऱ्यांनी बनवला. ते आपल्याला नवीन आहे का? नाही. पण ती पद्धत आता काय झाली? पूर्ण बंद झाली. आमच्याकडे काही दुष्काळी भाग आहे, तिथं म्हणजे कमी पाण्यावर
बिना पाण्याचा, हा त्यावर येणार आहे मी. म्हणजे नुसत्या बोलाव्यावर. मग आता तुमचे 3 भाग आहेत ना, तुमच्या तालुक्याचे 3 भाग ना प्रशांत सर. एक म्हणजे सीताफळाचा तो डोंगराळ पट्टा, बरोबर ना. नंतर दुसरा हा 3 त्या 3 ठिकाणची पद्धती वेगळी वेगळी आहे, शेतीची, जमिनीची आणि पिकं सुद्धा. त्याच्यावर आपण बोलणार आहे आता. तर आपल्याला त्यानुसार विचार करायचा. हा तांदळाबद्दल, हा तिथं आहेत अजून तुमच्या भागात काळी कुसळ, बरोबर ना ताई. काळी कुसळ मी नुसतं नावच ऐकतोय. काळी कुसळ शिजवला की गल्लीत वास यायचा. आता गल्लीत काही ते नाकात घेतलं तरी वास येतो. याचा अर्थ काय, क्वालिटी पण बदलली. जातच नाही. तोही गेला. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की आपल्याला हे करता येऊ शकतं. ज्वारी, अजूनही ज्वारी आहे तुमच्याकडं, आपल्याला त्यावर काम करायचं. सगळ्या पिकांवर करता येईल आपल्याला. दिसत सगळं. मग खाली लावलेलेच आहेत मी काही करते. हे ज्वारीचे प्रकार, तांदळ, कंद जंगलातले, मग अशा भाज्यांबद्दल व्हिडिओ आपण ऐकत होतो. तर हे आपल्याला लागणार आहे पुढच्या काळात. तरच आपण अन्न हेच औषध. हा भात खा, अशक्तपणा कमी होईल. दुसरा भात खा, फ्रॅक्चर रिकवर. अशा तांदळाच्या जाती होत्या. डिलिव्हरी विकनेसला औषध नव्हतं. काय खायचे? पेज खायचे. तो कुठला? इंद्रायणी थोडीच खात होते, नव्हते. त्याला वेगळा तांदूळ होता. ताप आला तर दुसरा भात होता. म्हणजे प्रत्येक अन्नामध्ये, ज्वारीमध्ये सुद्धा तसंच होतं. अशक्तपणा कमी करणारी ज्वारी होती. खाली आहेत काही ठेवलेल्या. तर आपल्याला करायला पाहिजे. तांदळाचं उदाहरण आहे. कुठं माहितीये का, शिवनेरी किल्ला आहे ना, शिवनेरी किल्ल्याच्या तिकडं मी एकदा गेलो होतो. किती वर्षापूर्वी? 8-9 वर्षापूर्वी. आणि तिथं असंच चर्चा करत होतो. ते म्हणे, सगळे लोक म्हणे आंबेमोहर आमच्या भागातला चांगला. आणि एक वयस्कर होते तुमच्या वयाचे, ते काय म्हणे आंबेमोहर खाऊन ते तुमच्या शहरातल्या लोकांना खायला नाही. आम्ही आंबेमोहर खात, मी कधी तोंडात पण घातलं नाही म्हणे. म्हटलं तुम्ही काय खात होता? तर त्यांना नाव सांगितलं खडक्या म्हणून. तो दिसायला तसंच आहे. हा वरचा खडक्या. हा उकड्या वेगळा, अजून उकड्या अजून वेगळा. हा उकड्या वेगळा. त्याचं आम्ही टेस्ट केलं व त्यात काय आहे. तर त्याच्यात काय आहे, ताकद वाढवणारे झिंक त्याच्यात जास्त आहे. त्याच्यात अजून काहीतरी कॅल्शियम जास्ती आहे. डबल आहे बघा. इथं आकडा तर लक्षात येईल. इथं 109 दिसतोय आंबेमोहर मध्ये, इथं 238 आहे. म्हणजे ताकदवान कोण झाला? पण नाव कशात झालं? आंबेमोहरचं झालं. त्यामुळं ही जात कमी झाली होती. आता ह्या जातीला 25 रुपयाला कोण घेत नव्हतं बरं का खडक्याला. आता 70 रुपयाला भात जातो. तांदूळ तर अजून 125च्या पुढे जातो. काय झालं? त्या माणसाने तो बोलला नसता तर आम्ही काम केलं नसतं. म्हणजे कुठेही ज्ञान तुमच्या डोक्यात आहे, ते त्याबद्दल मला बोलायचं. तुमच्या भागातलं काय आहे, काय नाही. हे ज्वारी बद्दल मग अशी बोलत होतो बघा. आता इथं नाव आहे चिकनी. ज्वारीचा प्रकार आहे बरं का. 7 पाणी, म्हणजे 7 पानावर कणीस येतं म्हणून त्याला 7 पाणी. दूध मोगरा म्हणजे एकदम पांढरं शुभ्र असतं म्हणून त्याला दूध मोगरा. नंतर डुक्कर तोंडी, म्हणजे डुकरासारखं त्याचं तोंड असतं, म्हणजे कणीस. ठीक आहे. तुमच्याकडे दगडी आहे ना? दगडी आहे का? आहे ना? अजून आहे. इथं बसलेलं कोणाकडे आहे का दगडी? हा तुम्ही आणलेले. कशा का ठेवली हो? कीड लागत बरं का. लिहून घ्या हे सगळं. रेकॉर्ड आलं पाहिजे. तुमचं पेन नाही थांबला पाहिजे. 5-6 योगेश कुठे गेला? योगेश सगळं लिहा शब्द हे रेकॉर्ड. खायला चांगले पण वैरीचं कसं काय? म्हणजे माल दांडी येत नव्हती म्हणून दगडी. तुम्ही कुठनं आणला दगडी? तुम्ही दुकानात आणलं? हा तुमच्या फॅमिलीतला. अजून कोणाकडे दगडी आहे? तुम्ही हात वर घेतला? नाही नाही, आता बसलेले आहेत कोणाकडे? हा तुमच्याकडे. का लावता तुम्ही दगडी? गुरांना खाण्यासाठी मस्त. हे चारा चांगला आहे. ओके. जी माल दांडी आहे ना, त्याची पण मी असते
मालदांडी चांगला नाही चालला, कडक आहे. मी मध्ये एका तज्ञ माणसाबरोबर बोलत होतो, देशमुख साहेब कुलगुरू होते ते. मालदांडीमध्ये 200 प्रकार झाले. काय कशात? मालदांडी. सांगलीवाला म्हणतोय मालदांडी, पुरंदरवाला म्हणतोय मालदांडी. पण हे कुठनं आले मालदांडीचे प्रकार? प्रत्येकानं मालदांडी लावला शेतात, प्रत्येकानं आपापली कणस निवडली. इथल्या मातीतला मालदांडी वेगळा, सांगलीच्या मातीतला वेगळा, कोल्हापूरचे वेगळा, सोलापूरचे वेगळा. मालदांडी शेतकऱ्याचं हे नाही, मालदांडी ही विद्यापीठ तुम्हाला नाही, हे चुकीचं आहे. सांगतो मी तुम्हाला. माझ्याकडं 1934 बरं का ताई, इंग्रजाने लिहून ठेवलेला आहे. 1934 मध्ये त्यानं अभ्यास केला एका इंग्रज शास्त्र. हे विद्यापीठच्या लोकांनाही पटना, त्यांनी नाव चोरलं बरं का. मी त्यांच्या पुढे ह्या परभणी विद्यापीठात गेलतो, तिथं प्रेझेंटेशन केला. मालदांडी म्हटलं तुमचं थोडीच आहे, हा रेफरन्स आहे 1934चा. त्याच्यात त्यांना लिहिलंय की मी फिरत होतो आणि मला मालदांडी या नावानं त्या माणसानं सांगितलं. मालदांडी ती विद्यापीठानं काय केलं, त्याच्यात निवड केली जे आपण करतो ना, आणि नाव मात्र त्यांनी तेच ठेवलं, नाव बदललं नाही. त्यावेळी जरा संशोधक लोक चांगले होते. आता आपलं घरातलं बायकोचं पोराचं किंवा आपलंच नाव, कशाला बायको आणि पोरं तरी आपलंच नाव देऊन टाक. तर विषय काय आहे, हा आता हे बघा कुठं आलतो, दगडी आलतो. नंतर माही, पिवळी नावाची ज्वारी तुम्ही बघितली का कधी? पिवळं पिवळं कणीस खाली आहे का? हा तुम्ही आणलेले नाही का? दुसरे आहे का? हा आहे, तुम्ही आणलेले. तर ह्यांच्याकडं पिवळी नावाची जे डायबेटीस साठी चालते, त्याला 20 रुपयाला कोणी घेत नव्हतं. आता प्रत्येक घरात डायबेटीस, त्याचं उत्पन्न निम्म्यानं आहे बरं का तुमच्या ज्वारीपेक्षा, पण त्याचा भाव 70 रुपये. किती रुपये निघतात? आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, बँगलोरला माझ्या इथे गाडीवरती 1 टन माल गेलाय, त्याच्यात पिवळी ज्वारी 50 किलो गेली 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो 80 किलो गेलेली, 80 किलो. आता आहे चेन्नईला. आता चेन्नईला कोण खरेदीदार आहे माहित नाही, पण तिथं इकत ही म्हणून. त्याच्यात काय होतं, बाकी ज्वारी आहेत म्हणजे प्रत्येक ज्वारीचं वैशिष्ट्य आहे. दगडीचं पण काहीतरी असं काही नाही, दगडी वाईट आहे आणि पिवळी चांगली आहे. आणि पिवळीचं एक वैशिष्ट्य आहे, पिवळी जेवढा जुना काळ बघत जाईल तसं तसं ती जनावराला खाते. ताकद. तुम्ही समजा लाईन लावून ठेवली वेगवेगळ्या काढवायची. मी परभणीचं जे उदाहरण सांगितलं साहेबांनी, तर तिथून त्याने रिसर्च पेपर आणला होता किंवा परभणी शक्ती नावाची जात आहे, त्याच्यात झिंक आणि आयरन जास्त आहे म्हणून. पण ते रिसर्च काय नाही तुम्हाला सांगतो. तुम्ही जर मांडून ठेवलं असेल तर जनावर बरोबर कळतंय त्याला ते पिवळीचं जनावर पिवळीकडे जाते बरं का ते जनावर. माडक फोटो आहे तो ते बरोबर आहे. तिथं मी ते मक्के मांडून ठेवले होते बरं का. हायब्रिड मक्का होता, जवळ 16 प्रकारचे मक्के असे ठेवले होते. आणि ह्याला वासराला सोडलं गाईच्या, तर जातंय बघतंय जातंय बरोबर. त्याने तो चांगला होता ना, ती पिंडी फस्त केली. म्हणजे जनावराला कळतं पण माणसाला कळत नाही. सांगायचा मुद्दा काय म्हणजे, तर पिवळी ज्वारी ती डायबेटचा नाही, हळूहळू त्याची साखर वाढत नाही ती ज्वारी. बाकी ज्वारी खाल्ल्या तर जरा हे होतं. तर हे ज्वारीचं आता गुंजावळे आहे, कावळी म्हणून आहे, नारळासारखं कणीस असतं म्हणून त्याचं नाव नारळ कणीस नाव. तर आपल्याला आपल्या भागातल्या ह्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. बाजरी मगाशी तुम्ही हापसरा बाजरी, ती मिळतच नाही, आता राहिलीच नाही ती काही मिळतच नाही ती हापसरा. ज्वारीमध्ये मिळाली हापसरा या नावानं, हापसरा ज्वारी आहे पण नाचणी बाजरी नाही राहिली, बाजरीच गेली. नंतर देवठाण म्हणून गाव आहे, तिथं बाजरी आहे. देवठाण त्या गावानुसार या नाचणी होतं का आपल्याकडे पीक पूर्वी? व्हायचं पुरंदर जिल्ह्यात अजूनही आहे नाचणी आहे. तर नाचणीत सुद्धा मी आता 176 प्रकार शोधले. कशात? नाचणी पिकात. प्रत्येकाला नाव वेगळं आहे, उत्तर बेंद्री, दसर बेंद्री वगैरे वगैरे. वरई माहितीये? वरई आहे का? करतात बगर वगैरे खातो पण लावत नाही ना. हा क्वचित. नंतर राळा होता ना, राळा होता. अजूनही आहे का राळा?
नंतर काम झालं, वरही झालं, कोदरा हरी किती खाली ठेवलंय बघा, ते एका पाकिटात ठेवलंय. ते याची तो कोदरा आता 250 रुपये किलो झालाय, 250 का 300 रुपये किलोने जातोय तो. ते ना त्याच्यात ते खाल्लं की पोट साफ होते, कारण आता पोट बिघडलेत ना सर्वांची, काय पण खाऊन. कोदऱ्याचं जे आहे ना, मी भात खाल्ला होता त्याचा, माझ्याकडे काही येत नाही. पण तुम्ही तांदूळ जे खाता, ती जर एकदा खाल्लं तर मला वाटत नाही तुम्ही तांदूळ खाता. कोदर म्हणजे औषधच आहे ती. म्हणजे आता हे सगळं पुन्हा त्याच्यावर की दगडीचं खनिज असंच आहे का फरक आहे? आता प्रत्येक ठिकाणी दगडी वेगळी आहे, पण आकार मात्र त्याचा प्रत्येक ठिकाणी. आता हे तुमच्या भागात दगडी असेल, इकडं डुकरी पण, नंदुरबार डुकरी पण आहे. तर आपल्याला निवड टाळकी, टाळकी आहे, चिकणी म्हणून आहे, मानी म्हणून आहे. तर या प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे वेगळे आहेत. काही कमी पावसात येणाऱ्या, कधी अधिक पावसात येणाऱ्या. तर आपल्या भागामधलं दगडी, बरोबर ना? अजून कुठली होती? ज्वारी, मालदांडी एक आणि ही एक. तर मालदांडी अजून आहे ना? मालदांडीत आपल्याला कणस निवडावी लागतील बरं का, आणि पुढे आपल्याला ते आपल्या प्लॅन मध्ये घेऊया. मुटकी पण आहे ना? मालदांडी 35 आणि मुटका दोनच आपल्याकडे. दोनच दगडी आहे. जिपरी कुठल्या भागांमध्ये कळसुबाई शिखरावर होते, तुम्हाला दाखवतो. वर वर ते दाखवतो ना, त्याला त्याचा फोटोच आहे माझ्याकडे. आता हे वेगवेगळे प्रकार आहे ज्वारी मधले सुद्धा. चिकनी लाल रंगाची ज्वारी आणि मिलो मध्ये काय फरक होते? नाही, मिलो वेगळा. चिकनी ही आपली ज्वारी आहे. मिलो हा तिकडनं आला होता बाहेरनं. नाही 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 नाही, हे मूळचं आपलं आहे. जळगाव, नंदुरबार त्या भागामध्ये चिकनी 600 मिलीमीटर पावसामध्ये चिकनी. मला एक कणीस मिळालं 2009 ला. करायचं काय, गावातलं कोणच सांगायला तयार नाही. तर ते एक आजी होत्या, त्या काय म्हणल्या, याची भाकरी बिकरी होत नसते म्हणून, कारण चिकट खूप आहे. ते एवढं चिकट आहे की ते मळता पण येत नाही पीठ त्याचं. ह्याचं काय बनवायचे, पेज बनवायचे. भाताची पेज जशी बनवतो ना तशी. 2 ग्लास पेज पिले की 2-3 तास काम करायला रिकाम. ते अँटीऑक्सिडंट जास्त आहे त्याच्यात. ज्वारीची आंबील, आंबील, हा आंबील. आंबील तुमच्याकडे करताय का? यात्रेला फक्त यात्रेला, आधी मध्ये नाही चालत नाही का? बरं, मध्ये पिल्यावर काय त्रास होईल? काय नाही नाही, पण पूर्वी पित होतो का मध्ये मध्ये, का फक्त सणालाच व्हायचे? घरात आता चहा आला ना, आता काय आंबील पितोय? आंबील प्यायचं तर काय कोणी पिलेलं नाही. आपलं फक्त देवापुरतं थोडं करतो देवाचं. वाल्यामध्ये संगर समाज आहे. धनगर हा पेंडी सांभाळतो, संगर हा त्याच्या ऊनपासून कोंबड्या बनवतो. तो संगर समाज असतो. तर तो संगर समाज या दिवसांमध्ये आंबील घरोघरी बनवतात. त्याच्याकडे ती पूजा असते आणि ते पूजेचं आंबील लहानपणी आम्हाला आठवते. याच्या घरात, त्याच्या घरात, त्याच्या घरात, असं म्हणजे अजून ते चालू आहे. आंबील त्याच्या संघाच्या घरामध्ये दरवर्षी या सीझन मध्ये कुठला तरी आठवत नाही कोणता दिवस. यांचं नावच विसरलो मी. सागर. त्या गावात जायचं, त्यांनी सांगितलेलं. त्याची स्टोरी डॉक्युमेंट करायची, सकाळ पेपरला द्यायची ताई, बरं का? नाहीतर आम्ही ती विसरून जाऊ. बाकी कुठल्या समाजामध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये मी पाहिलेलं नाही. यांच्या बरोबर जायचं. कारण आंबील, आता बरं का, आंबीलचा विषय निघाला. मी जरा आम्हाला वाचनाची सवय आहे. जगभर काय काय चाललंय वाचत असतो पेपर मध्ये, इंटरनेट वगैरे. जगातला सर्वात चांगलं अन्न कुठलं, असा एक अभ्यास सुरू झाला जगभर. आणि कुठे येऊन ठेपले माहिती आहे की शेवटी? आंबील आणि दहीभात. जगभरात सर्वात बेस्ट अन्न जगातलं कुठलं? आंबील. जर पोट सुधारायची असतील, फक्त महाराष्ट्रातली पुरंदर नव्हे, जगातली पोट. कारण बिघडलं इथं ना हो, इथं बघितलं की सगळं बिघडते. तर हे दुरुस्त करायला आंबील शिवाय पर्याय नाही. शहाणं कोण? गावातले लोक अभ्यास करणार.
पूर्वी आपल्या भागात हे करायचे गुडघ्याचं माडे. थंडीमध्ये हा आला आणि हे सगळं संपलं. थंडीमध्ये का आपण यशवंत माडगं पिलंय का हो सगळ्यांनी? लहानपणी माडगाव भरपूर फिरले. पिलंय ना? आता काय झालं? आता शहाणे झालो जास्त का नाही? जुनी पिढी जशी गेली नवीन पिढीत कोणच करत हा. जुनी पिढी होती तोपर्यंत कंपल्सरी पण पिता येईल ना. आता माडगं मार्केटमध्ये येणार आहे थोड्या दिवसात. तुमच्या माहिती कंपनी घेऊन येणार आहे. नाव नाही सांगणार मी तुम्हाला बरं का. माडग्याचं पाकिट येईल. जसं मॅगी आहे ना, मॅगी पटकन ओतायचं, तसं माडग्याचं साहित्य येण्याआधी आपण काहीतरी करूया. गरम पाणी करायचं फक्त हलवायचं. गरम पाणी करायचं हं? कारण पर्याय नाही आहे त्याशिवाय. माडग्याशिवाय पर्याय नाही. ते पेजेस काढलं बरं काय का ना कोकणात. पेजेचं हे बनवलं, मिक्सर बनवलं. ते घ्यायचं, ओतायचं पाकिट, उकळायचं, झालं पेज. प्रीमिक्स. माल कोणाचा आपला, ज्ञान कोणाचं आपलं. आणि आम्ही खातोय मॅगी नूडल प्लास्टिक. आणि कुठल्याही गावात गेलं की कुठल्या त्या दुकानात ती सगळी पाकिटं टांगलेली असतात. म्हणजे जे हरत करतात ते काय ते खात नाहीत. आपली पिढी महत्वाचं मुलं काय खातायत, नातवंड काय खातायत. त्यामुळं आपल्याला पुन्हा ह्या अन्नाकडे वळावं लागेल. आणि सुरुवात कोणतरी करेल नाही घरापासून. आम्ही आंबील पितो आमच्या घरात. आम्ही मोहाचं तेल खातो. आम्ही पण सगळे लोक म्हणतात मोहाचं तेल त्रास, काय होत नाही. माडगं करतो आम्ही. हा, ह्या ज्वारीबद्दल तुम्ही ही ज्वारी जी दिसते ही इथली आहे. इथं दिसतं का हा डॉट? इथली ज्वारी आहे. उंची किती आहे? ह्याची उंची आहे 1646. ह्याची उंची आहे 1646. ह्या टोकाची 1646 मीटर. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर. आणि ही ज्वारी सापडली इथं कुठे सापडली. आणि केवढी उंच आहे. आता इथं कोण गेलता अभ्यास करणारा? गेलता कोण तिथं? हा? उंची किती आहे माहिती आहे काय? आता किती उंची असं सांगा बघूया. हा 5 फुटाचं तरी असेलच ना. 5 आणि 5 10 इथं आलं. आणि हे बघा ना, याची उंची एवढीच आहे हो. त्याचा पाय खाली आहे ना. 12 फूट. काय बनतं? लाह्या बनतात, मोदक, लाडू. हे रेसिपी पण गेले जाती. तो वाणी गेला. आता मी 5000 लोकांना बी दिला अर्धा पाव किलो. त्यांच्या घरात होईल का नाही? ज्वारीच्या रव्याचा उपमा पण उपमा खूप छान होतो. म्हणजे हे किती महत्वाचं आहे हो. आणि आम्ही आमच्या पोरांना हे देणार काय ते कुरकुरे. संजय सर, असं आहे का की याचं कणीस पूर्ण मोकळच आहे, कदाचित ते पाणी साठून राहून म्हणून मोकळं केलं असेल निसर्गाने. तेच केलंय ना. आणि जिकडे पाणी धरून ठेवायचं किंवा तिथं पाण्याचा प्रश्न नाही तिथं दगडासारखं घट्ट आहे. म्हणून याचं नाव पावसानुसार म्हणजे त्या वाणच तसा तयार झाला निसर्गामध्ये बरं का. आता त्या कंसावर तिथं थोडा असं अजून एखादा फोटो. हा, त्याच्यावर 3.5 ते 4,000 मिलीमीटर पाऊस पडतोय त्या कंसावर. निदान त्या सीझन मध्ये 2,000 तरी पडत असत कणीस वर आल्यापासून ते काढणीपर्यंत. कारण पाऊसच असतोय ना कायम तिथं. तरी सुद्धा एक पण दाना त्याचा काळा पडत नाही. खरीपातले. हा, पण खरीपातल्या ज्वारी ज्या काढल्यात आम्ही सगळ्या काळ्या पडून जातात. पण ही ज्वारी काळी पडत नाही. मगाशी त्या चिकनी बद्दल बोलत होती आजी आहे. आजीने सांगितलं ते एक कणीस तिच्या शेतात आणलं होतं ते. आता ते पेटंट मिळालं त्यांच्या नावे त्या समाजाला. किंवा ही आमची जात त्यांनी डिक्लेअर झाली भारत सरकारने. आम्ही कुणी बनवली नाही, ही लोकांची जात आहे. त्याला मिळालं त्या. ही दुसरी ज्वारी आहे. आता हिची उंची सांगा. हा माणूस आहे, इथं पाय आहे आणि ही उंची आहे. किती सांगा? 1820. ते मफतलाल कंपनीचे मालक आहेत ते ऋषिकेश मफतलाल म्हणून. बरं का.
हे निलगिरीचं झाड आहे तिथं, हे निलगिरी आहे बरं का हे, आणि ही ज्वारी. नुसतं त्याचा कचरा जरी आणून हे केला ते त्याची पानं चारा म्हणून वापरतात. त्याचं जे हे आहे ते भिंतीचे कूड बनवायला वापरतात. कारण ती 5 महिन्याची आहे. पण ह्याला खत नाही काय नाही, नुसतं बी फेकून दिलंय. आणि त्याच्या आत दुसरी पिकं पण आहे शेतात त्या, नुसतं तेवढंच नाहीये. त्याचं काय काय बनतंय बघा, गुंडे बनतात, ते त्याचं लाह्या बनवून त्याची पावडर बनवतात, लाह्याची पावडर, लाह्याचं पीठ, आणि त्याच्यात मध घालून ते लाडू बनवतात. 2 खालेली लाडू पोरग गप. पौष्टिक माल आहे, गोळ्या फुटाने नाहीये तिकडं, कळलं का? पण आम्ही झालो शहाणे, आमच्या आहारात अन्न आमचं गेलं सगळं. हे पिवळा टू पिवळा, लाल तर लाल यायला 9 वर्षे लागली. आता ह्याच्यात 5 जाती आलेल्या आहेत ना मोठ्या प्रमाणात लागवड मक्यामध्ये. ह्याचं बी बनवता येतं, दुसऱ्या मक्यांचं बी बनवता येत नाही. लक्षात येते का? दुकानातला मका आणून हायब्रिड बी बनवता येत नाही. तर आपल्याला अशा जाती आपल्याकडून करायला, ते वालामध्ये 3 महिन्यात येणारा, 6 महिन्यात येणारा, 1 वर्ष चालणारा, 3 वर्ष चालणारा, असे वेगवेगळे प्रकार आहेत. ते वरई मगाशी वरई बद्दल बोलत होतो ना, ते एकानं मला 1 कणीस दिलं 2010 ला. किती? 1 लोंबी वरईची. ते आता जवळ 1000 एकरवर पसरतो. आणि उत्पन्न, एवढं उत्पन्न आहे त्याला, अरे बापरे. त्याला काय कशाचा त्रास नाही, रोग नाही, कीड नाही, खताची गरज नाही, भरपूर. आणि भाताची शेतं याच्यात गेली सगळी. आणि त्याला भाव पण आता चांगला आहे ना. मिलेट वर्ष काय काय आपण केलं ना, भरड धान्य वर्ष. पाणी लागत असतं, अधिक पावसात पण तग धरते आणि कमी पावसात पण येते. मगाशी तुम्ही माडग म्हणत होता ना, याच बनत ना उलगा. हा उलगाच आहे उलगा कोणाकडं? 1 तुमच्यापैकी म्हणून 2 अजून गेला. उलगा गेला तसं प्रोटीन गेलं आणि पावडर आली प्रोटीनची, बरं का? प्रोटीन पावडर जी आली ना दुकानात, मुलग्यात 22% प्रोटीन आहे. किती? 22%. अजून काय खाणार तुम्ही? म्हणून आता म्हणजे प्रोटीनची कमतरता, घ्या प्रोटीनची पावडर. तर हे आपल्याला प्रशांत सर काही प्रोडक्ट डेव्हलप करायला पाहिजेत आता ह्याच्यापासून, फुलक्यापासून, कोळतापासून. त्याच्यात वेगवेगळे प्रकार. लोह त्याच्यात आहे, लोहाच्या गोळ्या खायची गरज कधी पडली का? फॉस्फरस आहे, परत फायबर आहे, कॅल्शियम पण आहे त्यात. तर आपल्याला जसं आता तुम्ही बसलाय, तुमच्याकडे पण काही वाण असतील, आपण बोलणार आहे परत थोड्या वेळ. तर आपल्या गावात अशी माणसं आहेत ज्यांच्याकडे या जाती वाण आहेत ना? थोडी म्हणजे भले 1-2 तरी असेलच ना ज्याच्याकडं काही जाती आहेत. तर आपल्याला ही माणसं शोधायची की ज्यांच्याकडं. मी मध्ये प्रशांत सर कुठे गेलो, त्या एका आजींकडे गेलो होतो, जांभळीमध्ये. काय आहे तुझ्याकडे मटेरियल माल ह्या सगळ्या जातींचा? म्हटलं कशाला ठेवलंय? म्हणजे तुम्ही सगळं आलं मी तरी ठेवतो म्हणजे. तिच्याकडे जवळ 25 प्रकार होते, बरं का? 25 प्रकार वेगवेगळे. कधी गेला त्या वाटेने तर जा, सरांकडे त्यांचं ठिकाण गाव माहिती आहे, बरं का? तर ते महत्वाचं आहे. आता हिला तर माहिती बघितली असेल ना तुम्ही, कोण? राईबाई. मी ना 2016 ला त्या डोंगरातून जात होतो. आमच्या माणसांना विचारलं, बाबा कोण इथं जरा शान कोण आहे का? शान म्हणजे पुस्तक नाही वाचलेलं, अनुभवी. तर ते म्हणजे एक आजी आहे का, सारखे बडबड करत असतात. गेलो आणि त्यांच्याकडे 46 प्रकार मिळाले. 46 नाही 50 काहीतरी प्रकार त्यांच्या घरात मिळाले. मग तिथंच आम्ही छोटी बँक बनवली बियाण्याची. आणि मग तिथं बियाणं वाढवलं आणि बाकीचं पुढचं तर माहिती आहे. तिथं आता 1600 महिलांचं संस्था आहे. त्यांचा बिझनेस आता 70 लाख रुपयाचा बिझनेस आहे. काय तयार करतात? बी तयार करतात आणि विकतात. बी तयार करतात, विकतात. धान्य तयार करतात, विकतात. आता हे बघा, हे
असं कणीस निवडायला एवढं मोठं कणीस आहे दाणे मजबूत आहे वजनदार. हा. ही दूध मोगरा म्हणून आहे आणि ही खरीपाती येते ना रब्बीत पण आता आम्ही करायला लागलो. तर आपल्याला आता गरज जी आहे ती बँकांची. आता ही बँक जी आहे ती दिल्ली मधली बँक आहे. इथं 70 वर्ष बिया आत ठेवता येतं पण त्याचा उपयोग नाही आहे. उपयोग कशाचा होणार आहे? ह्याचा होणार आहे घरामध्ये आपल्या. पहिलं ठेवत होतो आता तुम्ही ठेवताय बाकी गेले सगळे विसरले. तालुक्यात 2-4 मिळतील तुमच्या घरी काय हो कारण शिकले जास्त ना. प्रॉब्लेम शिक्षणाचाच आहे आपल्या बाकी कशाचं नाही. त्यामुळे पुन्हा कुठेतरी जायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांचं लक्ष आता गावातल्या बिया बँकेकडे लागलंय. असा पण भाग असेल ना कुठेतरी तुमच्या तालुक्यात आहे का? डोंगराळ भाग आहे, पश्चिमेचा भाग आहे. पश्चिमेचा तर कदाचित नसेल इथं कोणी. हा तुम्ही आहे तिकडचे म्हणून तुमच्याकडे तुम्ही आता इथं पाणी कोण घालणार? पाणी कोण देऊ शकतं का इथं? सरी पाडू शकतो का? नाही. बैल नांगर झोपू शकतो का? ट्रॅक्टर नेऊ शकतो का? पण तरी सुद्धा तिथं पिकं तर घेत होते पूर्वी. म्हणजे आमचं काम सगळं सपाट जमिनीवर आहे. कुठं? सपाट जमिनीवर सऱ्या पाडणार, ओळी करणार, बी टोकणार. पण तिथं सुद्धा त्या पद्धती होत्या. तर आता आपल्याला पाऊस नाही असं समजायचं किंवा अधिक पाऊस आहे असं समजायचं आणि त्यात काय आमचं डोकं काय होतं? बंद पडतं. कारण आपल्याकडे पिकं नाही आणि तसे वाहन पण नाही आणि लागवडीची पद्धत पण नाही. ती असली बैल ती राहिली नाही आता आपल्याकडे जी डोंगरावर जाऊ शकतं. ट्रॅक्टर काय शेण देऊ शकणार नाहीये कधी. आणि शेण काय आम्हाला बनवता नाही येणार. काही बनवता नाही. डोकं तेवढं विज्ञान काय तेवढं शहाणं नाही झालं तेवढं. आता हे बियाणे उत्पादनाकडे वळले बघा. काय केलं? ह्या जाती गोळा केल्या, शुद्धता केली. मग काय सांगतोय तसं शुद्धता करून मग कोणत्या जमिनीत चांगलं येते ते बघितलं आणि मग त्याचं निवड केली. बियाणं लोम लांब, कणीस मोठं, असं करून 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 त्याच्यात 3-4 पिढ्या करून मग आता ही जात अशी तयार झाली. हा वाल, कडूवाल कदाचित नाव ऐकलं असेल तुम्ही. तसं आता हे यानं नवीन जातच शोधली. तुम्हाला HMT तांदूळ माहित आहे? ऐकून नाव ऐकलंय? ऐकलंय. कुठनं आला माहितीये? बरं अजून HMT नाव तर ऐकलंय का डोकं कधी तरी? एक तुमच्या वयाचे होते ते. तुम्ही जरा शाळा शिकलेली दिसताय. दादा खोबरागडे दादाजी. 3री-4थी शाळा सुटली पण माणूस हुशार. शेतात गेले, भात लावला होता एक जातीचा पटेल 3 नावाची ती तांदळाची जात होती. शेतात गेल्यावर त्यांना काय दिसलं? एक चूड म्हणतो ना आपण भाताचा. तो चूड असा दिसला की त्याचं दाणे बारीक होते, रंग एकदम पिवळा होता दाण्यांचा आणि एकदम टोकदार होतं ते आणि फुटवा पण चांगला होता आणि प्रत्येक फुटव्याला लोंब आली होती. दादाजींनी काय केलं? त्यातनं एक 4-5 लोंब्या त्या चुडात नाही, एकच चुडाच त्या 5 लोंब्या घेतल्या, गुंडळल्या, घर लहान ताण कुंडीला बांधून ठेवल्या. पुढच्या वर्षी लागवडीची वेळ आल्यावर त्यातनं ते दाणे काढले. 1,500, 2,000, 3,000 बारीक दाणे तांदळाला काय आणि ते तेवढ्या छोट्या जागेवर लावले. परत पुढच्या वर्षी त्यातनं किलोभर बी मिळालं, ते घरात आणून ठेवलं. परत पुढच्या वर्षी ते किलोवर लावलं, एक काडीनं, कारण कमी बियाणं होतं. असं करत करत 4, 5, 6 वर्षी गेली. त्यांच्या शेतात ते दिसायला लागलं. बाजूचे लोक बघायला आले, अरे काय आहे कुठली जात नवीन आणली म्हणून. ते म्हणे मीच निवड केलेली आहे. जा घेऊन चंद्रपूरच्या तालुक्यात पसरली, चंद्रपूर जिल्ह्यात गेली, गडचिरोलीकडे गेली, तिकडून छत्तीसगड जवळ तिकडे गेली, तिकडून ओरिसात गेली. कोण न्यायला आला नव्हता, ते एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या
काही लाख लोकांकडे गेली. जात कोणी तयार केली? शेतकरी. आता नाव कसं आलं? दादाजी. मग काय झालं? त्या दादाजींच्या सगळ्या शेतात लावलं ते. घरात पैसे नाही, विकायला काय? तुमच्याकडे ज्वारी किंवा दुसरं काय, त्यांच्याकडे तांदूळ नसणार. ते तांदूळ विकायला त्या नागबीड म्हणून ठिकाण आहे, त्या मार्केट कमिटीत गेले. तुमच्याकडे जशी मार्केट कमिटी आहे ना पुणे, तशी तिथं आहे. मग नाव काय याचं? मग त्यावेळी त्यांच्या हातात HMTचं त्यांच्यातच नव्हतं, त्यांच्या बरोबर जो विकायला माणूस बरोबर घेऊन गेलते त्यांच्या नातेवाईकाला, त्याच्या हातात काय होतं? HMTचं घड्याळ होतं. लिहा म्हणे HMT, काय दुसरं द्यावं? आमच्यासारखा म्हटला तर माझं नाव द्या. त्यांनी 1% जरी घेतला असता रॉयल्टी, किती? 1%, काही कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले. ती जात कुणी तयार केलेली दुसऱ्या नाही. पण एक आले अभ्यासक, त्यांनी ते बियाणं घेऊन गेले, त्यांचं नाव विद्यापीठात गेले, ते अभ्यास केला, तोपर्यंत त्यांची ट्रान्सफर झाली. दुसरा आला माणूस तिथं संशोधक, त्यानं त्यांचं नाव काढून टाकलं दादाजी मधनं. आणि HMT सोना म्हणून व्हरायटी काय झाली? पास केली. दादाजीला विसरले, कारण मूळ कोणाचं होतं? दादाजीच होतं ना. दादाजीच कशाला नाव घ्यायचं? मग माझं कमी होईल. आणि अशा प्रकारे ती जात. मग एक जण शोधायला आले, तेव्हा HMT नाव आलंच कुठनं? ते शोधायला एक छत्तीसगडचा आमचा मित्र तो आला, आणि मग त्यानं ते सगळं जगभर केलं. लोक, संशोधक लोक, शिकलेले लोक चोऱ्या कशा करतात, ज्ञानाची चोरी केली ना. आणि मग त्याला काय केलं? दादाजींना कृषीभूषण एका रात्रीत दिला, आता देतात तसा. मग ते मेडल घातलं, त्यावेळी ते सोन्याचं द्यायचे बारकं, ते बी डुप्लिकेट निघालं बरं का. मग जगातल्या 7 संशोधक लोकांमध्ये दादाजीचं नाव आलं. काय? जगातल्या 7 नामवंत संशोधक लोकांमध्ये त्यांचं नाव. त्याला दादाजीला तर कुठलं काय माहिती, कुणी आणून दाखवलं तर. अशा प्रकारे मग राष्ट्रपतींनी दादाजींना बोलवलं. म्हणजे अशी माणसं महत्वाची आहे. तुम्ही सुद्धा बरेच लोक त्या गोष्टी करतायत. आणि आता आपल्याला पाणीपंचासारखं ठिकाण आहे इथं, आज जे गप्पा मारतोय आपण, तर उद्देश काय आहे की अशी लोक, अशा व्हरायटी, असं ज्ञान आहे ना आपल्याकडे का नाही? तर त्यासाठी मध्ये मध्ये भेटत राहणं पण काय गरजेचं आहे. नाही तर मग योगेश येतो, या 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 10 वेळा फोन करणार, म्हणजे बरोबर नाही ना. रोज काहीतरी यातनं मिळालं पाहिजे. तर सांगायचा मुद्दा काय होता? आता तिथं बघा, तर वालाची जात आहे बघा, लागवड पद्धतीत बदल केलाय बघ. वाल तोच निवड केली, चांगलं बियाणं, कोपऱ्यातलं फोटो, हा पहिला भरपूर उत्पन्न. त्यानंतर मका. आता मक्याचं बघा, मक्याचं बी तयार करताय ते लोक, एकदम खडकाळ जमीन आहे, थोडं शेणखत आणि हे वापरून करताय. आता हा तुमचा विषय सीताफळ. सीताफळ तुमच्याकडे आहे ना? आता जसं तुमच्या भागात सीताफळ आहे, तसं सातपुडा माहिती आहे ना, नंदुरबार वगैरे तिकडं सगळा तो पट्टा, तिथं जंगलात सीताफळ आहेत. सगळ्या जंगलात सीताफळच आहे, लाखो झाड आहेत. कुणी लावली नाही, ते अशीच येत 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 गेली आणि सगळीकडे वाढलं. आता आम्ही तिथं काम काय करतोय बघा. आता हा पूर्ण सातपुडा आहे, ही गाव आहे, हे गाव आहे, हे गाव आहे, इकडं त्या डोंगरातनं झाडं शोधली. आता झाडं शोधायला चालू आहे काम त्याच्यावर. आता त्याला अजून लागतील 2-4 वर्ष, तरी 3 वर्ष. त्यात आम्ही काय शोधतोय? सीताफळ मोठं पाहिजे आपल्याला, बियांची संख्या कमी पाहिजे, चवीला उत्तम पाहिजे, नंतर तोडून आणल्यानंतर जास्त दिवस टिकलं बी पाहिजे, बरोबर. रोग किडीला पण काटत पाहिजे. आता अशी जात काय आम्ही विद्यापीठात बनवू नाही शकणार, सगळे गुण असणारी, पण निसर्गात शोध घ्यायला पाहिजे. एक 10,000 झाडं बघितल्यावर एखादं झाड मिळू शकेल, पण ते करावं तर लागेल. ते आम्ही करायला सुरू केले, टीम सगळी लागली मागं त्याच्यात अशी झाडं आम्ही शोधलेली आहे बघा. ते 17 नंबरचं झाड या गावातलं आहे, 9 नंबरचं झाड या गावातलं आहे, मांडवी गावातलं आहे. प्रत्येकाचे गुण वेगळे वेगळे आहेत. आणि
मग ती जात काय करणार आम्ही आता पुढं वाढवणार. आता ह्याला कोणी खत घातलाय का कधी? नाही. ह्याला कोणी औषध मारलाय का? ह्याला कोणी छाटणी केली आहे का? काहीच नाही. नॅचरली ती झाडं तिथं आहेत. म्हणजे त्याचं जीन ज्याला म्हणतो आपण तो प्युअर आहे तिथला. आणि तिथल्या ऍडव्हर्स कंडिशन म्हणजे उन्हाळा एवढा बेकार असतो तिथं आणि पावसाळा 600-700 मिलीमीटर सगळा उतार डोंगर अशा ह्याच्यात ती आहेत झाडं. तर तसं काम आपल्याला करता येतं. आणि तुमच्या भागातल्या पण काही लोकांनी सीताफळामध्ये नवीन जाती शोधलेल्या आहेत ना? कोण बसले? हा, तुमच्याकडे काही केलंय का? हा, ते कोण होते तर ते वारले. हो हो वरी म्हणून गाव येतात हो, बरोबर. त्याच्यावर खूप पूर्वीपासून सीताफळ आहेत. म्हणजे डोंगरामध्ये नाल्यांमध्ये ओढ्यामध्ये येते सीताफळ आहेत. पूर्वी जेव्हा शेती केली जात होती सीताफळाची त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सगळे सीताफळ पिकवत होते. तर आपल्याला सांगायचा मुद्दा काय आहे याच्यातला की अशी सुद्धा निवड आपण करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक झाड सुद्धा क्रांती करू शकतं. लक्षात येते का? दादाजीचं एक लोम पण लाखो लोकांचं काय झालं? कल्याण झालं. त्याला भाव चांगला मिळतो. आमचे ते सीताफळाचं झाड होतं साधारणतः ते 50 वर्षापूर्वीच होते. ते असंच माझ्या लक्षात आलं की सगळे सीताफळ खायचं ते वेगळं होतं. दिसायला मोठं खूप मध्ये यायचं. त्याला कधीच खत पाणी नसायचं. त्याच्यानंतर मी ते सीताफळ घेतलं. सीताफळ घेतल्यानंतर त्याचं बी हे केलं. तर ते नंतर असं लक्षात यायला लागलं की मार्केटला पण जायचो सगळ्यात मोठी सीताफळ घ्यायची. बियाची संख्या ऍक्च्युली 27, 40, 60 आणि 80 असते म्हणजे सीताफळ. ज्याचं फार कमी तेच म्हणून मी ती रोपं तयार केली. पण आता शुक्रवारी त्याच्या मित्राला दिली. मला पाण्याचा भाव असल्यामुळे मी त्याला दिली. आता त्याच्याकडे 500 रुपये मी त्याला दिले. ग्रेट ग्रेट. आणि मोठं काम केलंय तुम्ही. आणि याच्यात अजून काही गोष्टी एक नारळाचं पण असंच झाड आहे. साधारण नारळ आता फोटो पण असेल कदाचित. सोल्याच्या नंतर त्याचं वजन 1200 ग्रॅम. सोल्यावर आता शॅम्पल पण तुम्हाला दाखवतो. एका हातात बसतच नाही. 20 लिटरच्या बाटलीमध्ये तो एकच नारळ बसेल. त्याची रोपं तयार करतात. 250 नारळ आणले. दुसरं एक बोराचं पण रोप अशीच तयार केली. थोड्या प्रमाणात पण बघा आता माणसं आहेत का नाही बघा आपल्याकडं. हा, संशोधक आहेत ना. तसंच झाड बरं का. मी तुमच्या आपण बोलूच नंतर परत. मी शिर्डीला गेलतो. माझ्यावर एक शास्त्रज्ञ आला होता रायपूर विद्यापीठातला डीन त्या ह्याचा कॉलेजचे. त्याला घ्यायचं होतं शिर्डीचं दर्शन. विषय थोडा बदलतोय पण महत्वाचा आहे. ते म्हणे काही करून मला ते शिर्डीच्या त्या समाधीवर डोकं टेकायचंय म्हणे. चल म्हटलं हो. माझ्या ओळखीचे होते तिथले. ते म्हणे चला आत घेऊन जाऊ. मग त्यांनी घेऊन गेलो. ते झालं पावन झाला माणूस. ते म्हटलं आता मला काम सांगा काय पण. मग जेवायला आलो ते त्या माणसाच्या हॉटेलमध्ये ज्यांचं. तिथं आमचं लक्ष चिंचेच्या झाडाकडे गेलो बरं का. चिंच लय खूप मोठी चिंच. म्हटलं ही चिंच कुठली? तर ते हे म्हणाले की साईबाबा इथं टॉयलेट बाथरूमला यायचे बरं का. म्हणजे त्या जागेचं नाव पण तसंच आहे ते. मग म्हटलं काहीतरी हिस्ट्री पण दिसते जुनी लिखित स्वरूपात आहे का? म्हटलं हाय म्हणे याचं लिहिलेलं. ह्या जागेवर ते यायचे. मंदिरातनं बाहेर पडल्याबरोबर समोर एकदम साई अमृत नावाचं हॉटेल आहे. कधी गेला तर मोठं झाड आहे. मग चिंचा द्या म्हणलं. मग त्यांनी घरात ठेवल्या होत्या. चिंचा खाल्ल्या. ते म्हणजे जर चव गोडसर वाटते म्हणे चांगली. मग ते लगेच आम्ही दिल्लीला फोन लावला. म्हटलं मोठी झाडं जुनी आणि गोड चवीची आहेत का कुठं? ते म्हणजे भारतात खूप कमी झाड आहेत. मग ते सॅम्पल घेऊन गेले तिकडं. त्याचं टेस्ट केलं. ते वेगळं निघालं झाड. मग आता पुढं काय? मग ते आता त्याचं रजिस्टर होतंय झाड. ते भारतातलं सर आणि सर होते आम्ही दोघं गेलो. ते रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली त्याची. आणि ते झाड एक झाड हे वेगळं झाड हे भारतातलं डिक्लेअर होतंय ते झाड. जसं कडुलिंबाचं झाड माहिती आहे. शिर्डी मंदिरात गेलाय का पण? शिर्डीच्या मंदिरात कोण गेले? आतमध्ये कडुलिंबाचं मोठं झाड आहे. त्याला पूर्ण सुरक्षा वगैरे दिलेली आहे. ते पानं थोडीशी गोडसर आहेत दुसऱ्या ह्याच्यापेक्षा. ते झाड ताई रजिस्टर झालं बरं का. त्याला GI मिळाला त्या झाडाला. हा म्हणजे तुम्ही जसं सीताफळाचं म्हणताय ना बरं का. शिवाई म्हणतात सर. बहुतेक करून आहे ना. माझा एक मित्र होता. माझं स्टॉल होते बिळीचं चिंचेचं. एका मित्राला सांगितलं अशाशी किलो जाते अशाशे प्रोडक्ट तयार होते. तर त्यांनी जवळपास 22,000 किलोमीटर प्रवास केला फक्त एकच काम करायला चिंचेचं. तर म्हणजे आधी सुट्टी सांगत काय दत्ता माशेकर म्हणून नाव आहे त्याचं.
त्याने ऊस काढला आणि टोटल जिथं 6 इंची पाईपलाईन कंटिन्यू पाण्यात चालते तिथे त्यांनी 14 एकर चिंच लावली. म्हणजे त्यात कुठं आहे आपल्या इथे कोलाड्यापाशी. तर बरं का लिहून घ्या नाव त्यांनी सांगितलं नाव. तर शिवाई म्हणून भारतातलं सगळ्यात टॉपचं झाड आहे. त्याला कमीत कमी 1 टन माल निघतो. ते एकच झाड एका झाडाला झाड रजिस्टर केलंय का झालंय ना आणि ऑलरेडी एकच झाड आहे आपल्या अख्ख्या भारतात. तर त्या माणसाने जाऊन घेतलं, माणसाने त्याची रोपं तयार केली. तर एवढं झाड मी 700 रुपयाला घेतलं. त्याला खर्च आला 600 रुपये. ते सुद्धा आपण आणून ठेवले. तर ते काय झालं म्हणजे अक्षरशः गंमत म्हणून सांगतो, आपण म्हणतो परवडत नाही, पण काळजी जर केलं तर भरपूर. त्यांनी एकरी 140 झाडं लावली. साधारणतः 3-4 वर्षाची झाडं झाली. आता कॅल्क्युलेशन बघा कसं आहे. त्यावेळेस त्यांनी त्या माणसाने एका झाडावरती 250 रोपं बांधली. बांधली 250. 7 रुपयाला एक काळी त्यांनी विकत आणली. त्याच्यावरती ते रोपं बांधली. 140 झाडावरती 250 रोपांनी किती रुपये झाले? 25-30 हजार. कोणीच मोफत घाला पटपट मला एवढं सांगता येणार नाही. आणि एक झाड 110 रुपयाला विकले. आता ते कॅल्क्युलेशन करा. 14 म्हणजे दृष्टी काय सर्वात महत्वाचं काय आहे याच्यातलं सांगण्याचा अर्थ दृष्टी आणि सातत्य. असं कुठं होतंय का? आपली भाषा काय आहे कोल्हापूर पुणेवाल्यांची? असं का होतं का? असं कुठं असतं का? ही भाषा कुठेतरी सोडायला पाहिजे. आपल्याकडे सुद्धा हे ज्ञान आणि या गोष्टी आहेत. तर आपल्याला नंतर बोलूया आपण त्या सीताफळ. तर चिंचवाला एका माणसाने दिली होती. मी आता योगेशकडे दिली आता 4-5 थोडे देते. 4-5 जे 2-2 नाही कसं बाकी रोपं पण आहेत. ऑस्ट्रेलियाची काय रोपं आहेत, कोइंबतूर आहे, शिवाय आहे. म्हणजे मी पण सगळ्या वेगवेगळ्या आता हा एक महत्वाचा विषय. सगळ्यांना हापूस आवडतो. त्या हापूसनं वाटोळं केलं ना आंब्यांचं सगळ्या. मी आता जवळ 70 जाती शोधल्या आंब्याच्या. ताई 70 मिळाले. प्रत्येकाला वेगळं नाव आहे. पूर्वी किती होत्या असं काय नोंद आहे का? हो, हजारो जाती. आंब्याला काय आहे तोटा आहे. 1200 जास्त. प्रत्येकाला नाव होतं वेगळं बरं का. प्रत्येकाचे चव आमराई होती आमच्या. हा आमराई. आमराई मध्ये कमीत कमी 26-27 जातीची झाडं. आता किती आहेत? 3 झाडं राहिली असतील. 3 आहेत ना? 3 ठीक आहे. आणि या 3ला नावं पण आहेत ना? सगळ्यांना नाव आहे. हळदी आंबा, खोबरे आंबा. जर लिहून घ्या ना. आंब्याचा विषय महत्वाचा आहे. एक तर खोबरी एक झाला. दुसरा थांबा एक एक काळा आंबा. पुढं आणि काळ्या आंब्याचं वैशिष्ट्य थांबा ते वैशिष्ट्य नंतर. काळा खोबऱ्या 2 अजून केळ्या 3 सीताफळ्या. थांबा सीताफळ्या अजून गोटी थांबा गोदडी अजून शेप्या शेंद्री घेतला. शेप्या घेतला. अजून साखरी पुरणपोळी काय आंब्याचं नाव? जिप्रिया. तुमचं नाव काय? मदन. यांच्या नावावर टाका पुरणपोळी. अजून आहेत का झाड? 2002-3 ला ना सर 3-4 वर्ष दुष्काळ पडला. अजून काय नाव राहिली? किडका बरं का. ते नंतर सह्या घेऊ. पहिल्या आंब्याची नाव आल्या. तुप्या अजून गाडग्या हळद्या. तर आता आखाड्या गोट्या. हो आहे ना. तर आता हे सांगायचा उद्देश असा आहे की आमराया ज्या आहेत ना, आमराया कमी झाल्या आणि आंबा हे म्हणजे कमी पावसात आहे आणि अधिक पावसात म्हणजे टोकावर 4000 मिलीमीटर मध्ये पण आंबा आहे आणि 200 मिलीमीटर पण आंबा आहे. बामण्या
तर ही झाडं जसं हापूस आला तसं सगळं गेलं आणि हापूस पण आता गेला. आता सगळं कोकणामध्ये जर बघितलं केशर आला, आता केशरी काही वर्षात जाईल बरं का. म्हणजे याच्यामुळं ह्या जाती काय झाल्या दुर्मिळ. आता हे सांगायचा उद्देश असा आहे की आंबा हे औषध म्हणून सगळीकडे बघायला लागले. काविळीला आंबा औषध म्हणून वापरायचे. तो हे कुठला माहिती आहे का, शेप्या आंबा, शेप्या आणि अजून कुठला तर आहे, मला तर नाव पटकन आठवत नाही. हिमोग्लोबिन कमी पडते तर हा आंबा खा. एनर्जी पाहिजे तर त्या प्रत्येकाला नाव आहे, त्या प्रत्येकाला वापर आहे. मी 31 तारखेला आंबा महोत्सव ठेवलाय कळसुबाई शिखराच्या खाली आणि तिथं जवळजवळ 70 प्रकारचे आंबे येतील. त्यामुळे ही झाडं, कारण ही झाडं एकदा गेलं की झाड ते येणार, बनवता येणार नाही आणि ते शिल्लकही नाही. म्हणून आपल्याला जर कोया गोळा करता आल्या, आता आपण एवढे जर आहोत आपले, तर फक्त नाव पक्क पाहिजे. शेप्या तर शेप्या, नाही असं शेप्या आणि नाव वेगळं, तसं नको व्हायला. तर आपल्याला हा जिनोम सुरक्षित ठेवता आला, एक एक झाड तरी. काही अगदी नाव शेंद्रासारखा आंबा, हा त्याचे जे काही नाव आहे काही ओळखतो, गाडग्या ओळख येतो, गोधडे ओळख येतो, खेड्या ओळख येतो. काय झालं, मोठी तर काय कॉमन येते. काय झालं, एकदा दाबून थोडं लेट का वेळ घेते, जरा जास्त झालं ते. खूप वेळा बटन दाबलं आता दाबायचं. जीव अडकला वाटतं. मगाशी तुम्ही व्हिडिओ बघत होता सकाळी, पहिल्यांदा आले ते आपण ग्रुपवर पण ती लिंक टाकतो. आम्ही काय केलं, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जंगली भाज्या कुठल्या होत्या त्या आमच्या आहारातनं काय झाल्या, कमी झाल्या. आता फक्त आपल्याकडं मेथी, पालक, शेपू, ती शेपू पण नाही आवडत आता लोकांना. तांदूळ किती प्रकार होते, 150-200 प्रकारच्या भाज्या. आता काय सुशिक्षित वर्गाने तांदूळ परत लोकांची मागणी सुरू झाली आता. हा, आता सुशिक्षित कोण म्हणायचे हेच मला आता कळत नाही. नाही म्हणजे कसं थोडं असाच अभ्यासातून अशा मीटिंग मधून समज आली. वेडे आहेत हो लोक, एकदा घालवायला पण तेच कारणीभूत ठरले. ते काय सांगितलं, जंगली भाज्या याच्यात विषारी पदार्थ असतात, ते खाऊ नये. अरे काय तुम्हाला माहिती आहे, एवढे वर्ष मेले नाही कोण बरे. कुरडूची भाजी खाऊन कोण मेला का कधी? नाही मेला. उलट किडनी स्टोन, पोट ओके झालं कुरडूच्या भाजीनं. पात्रीची भाजी, एवढी चविष्ट भाजी मिळते का कुठं? आता सगळे केमिकल खतं मारली, डोंगरातनं पात्री पण गेली ना. भारंगीचं पण फुलांची भाजी, कुरडू झालं, कंद झाले वेगवेगळ्या प्रकारचे, फुलं झाली वेगवेगळी, करटोली. आता करटोल्याला एवढं मोठं ते कंपनीचं करटोले, चव नाही काही नाही त्याला, पण डोंगरांमध्ये ते होते. भागामध्ये 80 रुपये पाऊण इथे विकतात रोडला. 80 रुपये, बरोबर. तर आपल्याला हा सुद्धा ह्यातल्या काही भाज्या लागवड पण करता येते. आमचं आता चाललंय त्याच्यावर काम. तर तसं आपल्याला सीड बँक म्हणजे फक्त धान्याची, कडधान्याची नाही, त्या बिया सुद्धा आपल्याला जपाव्या लागणार आहेत. दुसरं यातल्या काही गोष्टी आपल्या परसबागेत घराजवळ लावता येतात. मोठा विचार आपण खूप करतो, पण घराच्या खाण्याचा विचार कधी करत नाही. ते आपल्याला करायला पाहिजे. बऱ्याचशा भाज्याचे बरेचसे असे होते आपण तरुण काढून टाकतोय. बऱ्याचशा भाज्या, गोळीची भाजी, हो ते फुकट येतात अशात. गोळीची भाजी ते काढून टाकतो ते आपण काढून टाकतो, आपण माहित नाही. आपल्याला ह्या भाज्या, आता गोळीची भाजी म्हणजे लो आयर्न जास्त आहे बरं का. चिगळ आणि आयर्नच्या गोळ्या खाणार भाज्या, म्हणजे आपल्याला पुन्हा याच्याकडे वाढावं लागेल. वापर कसा हे माहित नाही ना सर आपल्याला. वापर करणाऱ्या बनवायची पद्धती पाहिजे. आता ते काय ते विसरलो आपण, म्हणजे भाजी विसरली पद्धती. आता ते लिहायचं काम करते तिथं. आता आपण सुरू केलेलं काय काय. आता हे मगाशी म्हणत होतो ना, हे आता हे आदिवासी लोक आहेत सगळे. 60 लाख रुपयाचं बी विकलं त्यांनी. तिथं फोनचं नेटवर्क पण नाहीये, कारण मागणी ह्याची वाढत चालली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला बियाणे उत्पादनाकडे वळावं लागेल.
त्यानंतर हा जो तांदूळ आहे बरं का, दिसतो का लाल रंगाचा तांदूळ, तो कोकणात सापडला आहे. त्या कुडाळमध्ये आम्ही बसलो होतो मीटिंगला, असं तुम्ही मगाशी काही सांगितलं किंवा ते सांगत होते. तांदळा कोकण म्हणजे तांदूळ सगळा मेन. गप्पा मारताना सगळे म्हणे आमच्याकडे हा तांदूळ होता, तो एवढा भारी होता, एनर्जी यायची खाल्ल्यावर. त्या आजी बसले होते ते त्याची आई, त्यांनी काय केलं, एक मोठं भांड पेज बनवून आणली आणि सगळ्या लोकांना पेज दिली. आमच्या गप्पा चालू असताना बोलता बोलता आजी बोलली, आम्हाला सलाईन माहिती नाही, हेच आमचं सलाईन होतं. तेवढं आम्ही पकडला आणि त्याचा अभ्यास केला. ती जात त्या पूर्ण गावांमधनं जवळ 20 गावांमध्ये कुणाकुणाकडे ह्या नावाचा भात आहे त्याचं बियाणं मुठभर आम्ही घेतलं. ते 3 वर्ष, आता तुम्ही सांगितलं हा हे नाव आलंय, तुम्ही पण सांगितलं तुमच्या नावाची एक ओळ, तुमच्या नावाची, अशा 35-40 ओळी लावल्या. मग त्यातनं आम्ही काय केलं, उत्पादन चांगलं देणारी कुठली आहे, शुद्ध स्वरूपात कुठली आहे, न लोळणारी कुठली आहे, हे सगळा शोध घेऊन त्याचं बियाणं, त्यातनं जी चांगली होती ती काढली, त्याचं बियाणं क्विंटलवर बनवलं आणि आता त्यांनी जवळजवळ 20-21 लाखाचा तांदूळ विकला. काय 5-6 वर्षाचंच काम झालंय. तांदळा जरा सोपं आहे काम करणं. तर आता ही इन्स्टंट एनर्जी देणारी जात म्हणून मार्केटमध्ये आहे, पुरत नाही. जवळजवळ 90 रुपयानं तांदूळ जातो. उत्पादनाला पण चांगलं आहे. म्हणजे गोष्टी तांदळाच्या करत नाहीये मी करतोय की आपल्या भागात काय आहे त्याचा शोध घेऊन तसं फोकस, एक झाड असू दे, एक रोप असू दे, एक कुठलं तरी पीक असू दे. योगेश ते आणलं का रे प्रिंट? योगेश कुठे गेला? हे सगळ्या शाळांमध्ये सुद्धा आपण आता इथून सुरू केलंय आणि पंचायत मार्फत शाळांमध्ये सुद्धा जसं आज गप्पा मारतो सगळं प्रिंट जसं तुम्ही म्हटलं की याचं बनवायची पद्धत माहित नाही, तर गावाच्या पातळीवर याची रेसिपी बनवून आणून जे पूर्वी करत होतो आपण, तर ते आपल्याला करावं लागेल. तर पुन्हा आहारात येतील, कारण बनवायच्याच पद्धती माहित नाही. आता ज्वारीची भाकरी बनवायचं सुद्धा ट्रेनिंग द्यायची वेळ आलेली आहे, सुरू झाले बरं का. कारण सोपं नाही आहे ते, हा सुरू झालं ते. म्हणजे आमच्या आहारात भाकरी का गेली, तर ती निसर्गाने गेली, पण बनवायला येत नाही म्हणून पण गेली. हा गेला होता भाज्या माणसं ती रायवाई कोपऱ्यातली. हा जो पोरगा आहे हा वॉचमन होता बरं का. वॉचमन कुठं दरवाजावर बसायचा, मी जिथं काम करतो तिथे. आला, शिकला सगळं बरं का, सगळं शिकला आणि त्यानं 3 नवीन जाती शोधल्या. काय त्याला शास्त्रज्ञ म्हणून भारत सरकारने डिग्री देऊन टाकली. तो आता अधिकारी म्हणून काम करतो. त्याला इकडे आणायचं होतं पण त्यालाच वेळ नाही. भेटले त्याला भेटलाय ना तुम्ही? हा, कुठं भेटलाय? जवाहरलाल. हे आले होते तिकडे त्यावेळी. तर हा झाला. हा दुसरा त्यानं पण बनवली. त्यानं तर तांदळा अशी जात बनवली की हायब्रिडच्या तोडीचं उत्पन्न देते. 2012 पासून उत्पादन घटच नाही. किती बियाणं न्या, किती वेळा लावा, काही अडचण नाही. आता हे नंदुरबारचं त्या गट जे मगाशी म्हटलं ना, त्यांना राष्ट्रपतींनी 10 लाखाचा पुरस्कार दिला. भारतातला सर्वात मोठा जो अवॉर्ड असतो तो अकोल्याच्या त्या गटाला पण मिळाला, जवाहरच्या ह्याला पण मिळाला. आता ही जी आजी दिसते वरती, तिला जंगली भाज्यांचं ज्ञान भरपूर आहे. सगळं रेसिपी करून घालायला आवडतं. आता वेगवेगळ्या देशभरात लोक तिकडे मुक्कामाला येतात शिकायला, बनवायचे कशा भाज्या जंगलातल्या. तर आपल्याला ही माणसं शोधणं पण तेवढंच गरजेचं आहे. ते ज्ञान सगळं गोळा करणं हा शेवटचा मुद्दा असेल. हे त्या ह्याचं राळ्याचं आहे. त्याला जमीन एकदम खराब, कोणतं खत नाही, औषध नाही. फक्त आम्ही काय केलं, लोंब्या निवडल्या आणि लोंब्या निवडून नंतर मग 3-4 वर्ष त्याचं शुद्धीकरण केलं आणि आता ते पीक किती भारी त्याचं उत्पादन प्रचंड आहे. त्याच्यावर रोग किडीला काटक आहे. तर आपल्याला
तर विषय थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न केला. आता मला तुमच्याकडून काही माहिती लागेल. पुरंदर तालुका हा आपलं कार्यक्षेत्र किंवा त्याच्या आजूबाजूचा एरिया, आपल्या भागात काय युनिक म्हणजे एखाद्या गावाचं नाव आणि त्याच्यावरनं पिकाचा वाण पण होता. काय राजेवाडी कशासाठी? एक झालं. दुसरं काय? वाल्याची मिरची, वाला मिरची. पानवडी पावसाळा तीन झाले. अजून असं काहीतरी विशेष बाबा. सीताफळ, सीताफळ पुरंदरचं सीताफळ. अजून अंजीर घेतलं. वाटाणा कुठला? तुमचा वाटाणा. त्याला काय नाव काय? अडकळ. तर ते आहे. अजून काय राहिलं? ठीक आहे, त्याला नाव ठेवू ना आपण. चुकीचं तर नाही ठेवणार आपण. आता बरीच गोल्डन आहे, टेक्नॉलॉजी भारत सरकारने काढली. अर्कल म्हणजे अर्ली 42व्या दिवशी तोडाली ती अर्कल. ते झालं. तुम्ही जे म्हणताय ती वेगळी आहे. पण ते सिलेक्शन केलंय का? ते ही वापरतात. वाटाणा जरा अवघड आहे बियाणे. काळा वाटाणा, काळा वाटाणा आहे ना अजून? ऐका ना, मुद्दा असा आहे, जो वाटाणा आता आपण चर्चा करतोय ना त्याला वाई वाटाणा म्हणायची. पुरंदर मध्ये आला तर जास्त आपल्या भागात जास्त इथं विकसित झाला जास्त वाई वाटाणा. तर मला आता सांगा, 2-3 मुद्दे घेऊ. ही वाल्याची मिरची, एक झाड, एक शिंग पण नाही, ज्वाला. त्यावेळेस ज्वाला आली, त्याला 2000 रुपये किलो बियाणं. मी बऱ्यापैकी 7 वाटलो होतो त्यावेळेस. तर ते बियाणं आलं, त्याला इतकं माल लागला सगळ्यांनी. त्यावेळेस 2000 रुपये म्हणजे खूप होते त्या काळात, लाख रुपये असं. गोल्ड डेअरिंग करत होतो. ते 4-5 जण एकत्र यायचे आणि ते मग 1 किलो भर यायचे. मग थोडी ज्वाला लागली. कुठल्या गावात होती? गावाचं नाव वाला आहे, ज्वारीचं नाव होतं. नाही, एखादं पण झाड नाही. शोध घ्या. ज्वाला जशी आली ना वाला मिरची गेली. काय वैशिष्ट्य होती? लांब होती. लांब बरं का. हे जे करतो आपण वर्षभराचा जो मसाला करतो त्यासाठी ती उत्तम होती. तिखट होती. जास्त वेळ तोडत म्हणजे लांब होती, त्याच्यामुळे त्याचा मसाला आहे ना असा झणका किंवा आग होत नव्हती. कलर चांगला, कलर पण चांगला, रंग चांगला. अर्धा फूट लागला लांब होती आणि दुसरं काय आहे की वाल्याला स्टेशन पण होतं. त्यामुळे तिथल्या वाले मोठे गाव आहे, तर 12-13 वाले आहेत वाल्याच्या. ती सगळं ते रेल्वे स्टेशनला जमा व्हायचं. तिथून मिरची ट्रान्सपोर्ट जायची बाहेर. आम्ही स्टँडला जाऊन बसायचो आणि 12 अकोला बिकोला इकडून लोक जे यायची दुंदर वागावे. मग त्यांना आम्ही घेऊन जायचो. ज्याच्या शेतामध्ये रोप आहेत परत न्यायचं, ते आम्हाला 2 रुपये द्यायचे आणि परत त्यांना घेऊन प्रत्येकाच्या घरावर मिरची असायची. पत्र्याच्या घरावर. नॅशनल जीन बँक दिल्लीची जी आहे त्यांनी 1934 पासून बियाणं गोळा करून दिल्लीत ठेवलंय. शोध घेतो, मिळालं तर आपलं छतावर मिरच्या वाढत उत्पादनाला पण चांगली होती. नंतर रोग किडीला हे रोग ज्वारीची पीक काढलं ना की मला मिरची लावायची. म्हणजे दिवाळीचा विषय खांद्या एवढं उंच व्हायचं ते. एका झाडावर पाणी कमी घालायचं. पाणी कमी उभं राहून.
बघूया ते जरा सावलीला बसता येत आपण नाही. पण शोध घेऊ ह्या भागामध्ये. नंतर ती ज्वाला आली एवढी एवढीच वाढ अच्छा, ते ठीक आहे. पूर्ण झाड भरले म्हणून ते लोकांना तर ते आपण सोयीचं. शोध घेऊ त्याचा. दुसरं जे होतं तुम्ही दगडी ज्वारी एक मोठ्या प्रमाणात होती ना. अजून अजून आहे. आहे. जर आता आपल्याला दगडी ही रब्बीची ज्वारी बरोबर कुठल्या महिन्यात लावणार? बाजरी फसली किंवा बाजरी काढली ऑगस्ट कुठलं नसेल तर- आमच्याकडं दोन पद्धती करतात लोक तीन गाडी सुद्धा. एक करतात खरीप निघून गेल्यावर आणि एक असे लोक आहेत आमच्या पायगात की पाऊस आमच्याकडे खरीपाचा अनिश्चित असतो तर ते काय करतात खरीप पिकच घेत नाही आणि रब्बीचं पीक आगाऊ हे करतात. लवकर करायचं. लेट ज्वारी अर्ली लवकर करणार. अर्ली जुलै, ऑगस्ट, म्हणजे ऑगस्ट, तो सप्टेंबर. ओलावा मिळवायचा तेवढा. हा एखादा तरी पाऊस मिळावा त्याला. मिळावा. तर आता आपल्याला ज्वारीमध्ये कारण बघा ज्वारी हे सर्वात महत्वाचं पीक होणार आहे पुढे. आता सुद्धा ज्वारीचा भाव काय आहे? 30,000 रुपये. हा? तुम्हाला 40 रुपये. होलसेल. ज्वारीला मागणी वाढणार आहे त्यामुळे ज्वारीवर आपल्याला हे focus दगडीला करायचं भाव कमी आहे. तर दगडी ज्वारी जी आहे